इंडिया जलील साहब के हाथों बालवाड़ी के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इंडिया जलील साहब तुम आगे बढ़ो, इंडिया जलील साहब तुम आगे बढ़ो। पीछे सर के घुमा लो, उधर घुमा बोले समझिए ना जावेद। आए खिला आप इम्तियाज जलील साहब का इस्तेमाल करें। इसके बाद मैं आरिफ हुसैनी साहब से गुजारिश करूंगा दलित चळवळी के ज्येष्ठ नेता रमेश भाऊ खंडागरे साहब का इस्तेमाल करें। इसके बाद मिलिंद दबाड़े साहब का इस्तेमाल करें। इसके बाद में गौतम खरात साहब का इस्तेमाल किया जाता है और जनाब राजू प्रधान साहब का भी इस्तेमाल किया जा रहा है और एक्स अपोजिशन लीडर फिरोज खान साहब का भी इस्तेमाल किया जा रहा है और विकास डिप्टी इंजीनियर के बाजू में आतिश सुरेश सिंगड़े साहब। आणि त्या कागदाच्या ऐवजी आम्ही तुम्हाला 50,000 रुपये देऊ। खुश तुम्ही की अरे मला 50,000 रुपये मिळत आहे, पण तुमच्या हक्काचे 2 लाख रुपये तुमच्या नावाने काढलेले 2 लाख रुपये ते कुठे जात आहे तर या पुढाऱ्यांच्या खिशात जात आहे। मी आपल्याला शब्द देतो, हे जे मोठे नेते आहे खंडागरे साहेब तुम्ही आमच्या सोबत, मिलिंद भाऊ तुम्ही आमच्या सोबत, गौतम भाई प्रधान साहेब तुम्ही आमच्या सोबत राहा। मी तुम्हाला शब्द देतो, हे मोठे मोठे जितके नेते हे आजपर्यंत तुमच्या हक्काचे पैसे खाल्लेले आहे ते सगळ्यांना तुरुंगात पाठवण्याची जबाबदारी इम्तियाज जलील घेणार आहे। आपल्या स्वतःच्या समाजात गोरगरीब लोकांचे पैसे असं खाणं आणि कोणीही यांना विचारणार नाही। कारण काय आहे की मोठे गुंड झालेले आहे, कोणी बोलला तर गुंड्यांना पाठवलं। फडकल गेट ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच्या समोर माझा जन्म झालेला आहे। मी मोठा झाला ते पुतळ्याला बघून, डॉक्टर बाबासाहेबांना बघून मी मोठा झालेला आहे त्या फडकल गेट। आणि ज्या बाबासाहेबांची उंगली ते दाखवत आहे ते माझा घडाकडे दाखवत होते बाबासाहेब आंबेडकर। आणि तुम्ही माझ्यावर केसेस करतो, तुम्हाला असं वाटतं की इम्तियाज जलील घाबरणार। त्या मंत्र्यांनी ज्याचा भ्रष्टाचार मी उघड केलं ते पोलीस कमिशनरांना फोन करतो, डीसीपीला, एसीपीला, पीआयला फोन करतो आणि सांगतो की इम्तियाज जलीलवर तुम्ही एफआयआर रजिस्टर करा आणि पोलीस करून टाकतो। माझ्यावर एफआयआर रजिस्टर करतो कारण एकच आहे की इम्तियाज जलील आता एफआयआर झालेला आहे, ते घाबरणार, काही बोलणार नाही। इम्तियाज जलील घाबरणार नाही, डरणार नाही, झुकणार नाही। माझी जी लढाई आहे ती तुमच्यासाठी आहे। मला माहित नाही आहे की किती लोक त्या मोर्चामध्ये आले होते, पण एकदा याचा विचार करा की तुमचे 2.5 लाख एक मोठा जे नेते आपल्याला स्वतःला स्वयं घोषित नेता आपल्या समाजाचा म्हणणारा 300 बोगस फाइल्स तयार करण्यात आले आहे। एक मोठ्या नेत्याने 300 एका माणसाला 2.5 लाख रुपये मिळते। विचार करा 300 लोकांना किती पैसे आणि त्यांच्या खिशात किती पैसे जातात। ये लड़ाई ये सिर्फ मेरी लड़ाई नहीं है, ये लड़ाई इस समाज के उन बड़े नेताओं की है जिनसे कल ये समाज सवाल करने वाला है। आज हम खड़े हुए हैं, इम्तियाज जलीलला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही, त्याच्या घरावर आम्ही हल्ला चढवू,
एक नेता म्हणतो याला कापून टाकू, अशा प्रकारची भाषा का? मंत्री साहेबांनी पैसे दिले तर खूप जोर आला तुम्हाला. मंत्री साहेब 2.5 वर्षासाठी असणार आहे. मी 24 वर्ष पत्रकार होतो आणि मी येणारा 24 वर्ष आमदार खासदार नाहीही राहिलं तर मी पत्रकारिताचे जे काम आहे जे मी आज करत आहे ते मी सुरूच ठेवणार आहे. तसं तर ये गलतफहमी में मत रहो कि कोई नेता तुम्हें बचाने के लिए आएगा. आज माझ्यावर पोलीस दबाव टाकत आहे की साहेब नोटीस घ्या, आमच्यावर दबाव येत आहे. मी म्हटलं नाही घेणार. बेल घ्या, मी म्हटलं नाही घेणार. तुम्ही माझ्यावर खोटा गुन्हा रजिस्टर केलेला आहे. तुम्ही खोटा गुन्हा रजिस्टर केल्यानंतर आता तुम्हाला जे कारवाई करायची आहे, मला उचलून तुम्ही जेलमध्ये टाकायचे असेल तर मी बेल घेणार नाही. मी जेल जायला तयार आहे, पण या लोकांना मी सोडणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही. आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की आज या समाजाचे जे चांगले नेते आहे, खूप त्यांची संख्या आहे, पण त्यांनाही आता वेळ आलेली आहे की त्यांनाही उभे राहायला पाहिजे आणि पूर्ण ताकदीने हे जे काही समाजाचे विरोधी लोक आहे, समाजाचे दुश्मन आहे, समाजाचा लुटून खाणारे लोक आहे, हे कोण लोक आहे सगळ्यांना माहित आहे. कोणकोणत्या एरियामध्ये किती पैसे, किती बोगस फाईल्स तयार केलेले आहे. एक 2-4 दिवस थांबा, फक्त 2-4 दिवस. जितकं झोप काढता येतं झोप काढून घ्या. त्याच्यानंतर मी सगळं काढणार, सगळं दाखवणार. आणि मी असं नाही आहे की मी फक्त आरोप करतो. जेव्हा संजय सिरसाटच्या विरोधात इम्तियाज जलीलने आरोप केलं तर सगळे डॉक्युमेंट्स, सगळे पेपर्स, कागदपत्र घेऊन इम्तियाज जलील मुंबईच्या सीबीआय ऑफिसमध्ये स्वतः जाऊन आलो. मी सीबीआय डायरेक्टरला ते सगळे डॉक्युमेंट्स दिलं. अँटी करप्शन ब्युरोच्या डायरेक्टर जनरल त्यांच्याकडे ते सगळं कागद सोपवून आलं आणि त्यांना सांगितलं की आता तुमच्यावर आहे, कारवाई करा, शोधा. इतका मंत्र्याकडे जे गोरगरिबांची, दलित समाजांचे गोरगरीब लोकांची जमीन आहे ते जमीन आपल्या मुलांच्या नावावर ट्रान्सफर. तुम्हाला 300 स्क्वेअर फीट जागा मिळत नाही आणि महाशय 10-10 एकर जागा, 10-10 एकर जागा आपल्या मुलांच्या नावावर करून घेतात. कोणीही बोलायला तयार नाही. कलेक्टर साहेब गप, तहसीलदार साहेब गप, पोलीस काही करायला तयार नाही. तुम्ही करा, नाही करा, लोक माझ्यासोबत आहे, मला माहित आहे मला काय करायचं आहे आणि हे लोक काय करणार आहे. आपण एकत्र येऊन हे लढा उभा करण्याची वेळ आलेली आहे आणि मला विश्वास आहे की समाजातले जे जे ज्येष्ठ नेते आज आमच्या सोबत बसलेले आहे, आम्ही आणि ते सगळं मिळून हे सगळं जे भ्रष्टाचार चाललेला आहे अनेक वर्षापासून ते बाहेर काढू आणि जे गोरगरिबांचा हक्काचा पैसा आहे ते त्यांना देण्यासाठी आम्ही आमचा लढा सुरू ठेवू. खूप खूप धन्यवाद. आरिफ भाई, आपको बहुत बहुत मुबारकबाद इस हॉल के लिए. धन्यवाद.